कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तुझे लाड जरी करत असते ना शार्दूल, तरी त्यांचा राग भयानक आहे। जेव्हा त्यांना कळेल ना त्यांचा हा मानलेला चौथा मुलगा त्यांच्या खऱ्या मुलाला फसवतोय, तेव्हा त्या तुझं काय करतील तुलाही नाही कळणार। वसू, बघितलंस का? याच्याकडे एक सुद्धा पॉइंट शिल्लक राहिला नाहीये। हं? चांगलाच निकाल लागला याचा। व्हॉट? येस, काल लकी गायब झाला आणि आज वसू आहे। आईनू ती तिच्या घरीच गेलीये, पण का ते माहित नाही। आय नो, नाही नक्की काहीतरी गडबड असणार। हो मम्मा, आता मलाही पटायला लागलंय लकी आणि वसू वहिनीमध्ये ना 100% काहीतरी कनेक्शन। तसंही तो तिला आधीपासून नकोच होता। तनया, फक्त वसुंधरा नाही, ते रानडे सुद्धा त्यांच्या घरामध्ये ना बरंच काहीतरी शिस्त आहे, शोधून काढायला लागणार। ऐक, मी तुला नंतर फोन करते। ओके मम्मा, अँड गुड लक। या वसुंधरा आणि लकी मध्ये नक्की काय कनेक्शन आहे ते शोधायलाच पाहिजे। काय विचार करतोय शार्दूल? हेच ना की मी रियाचं नाव घेतल्यावर तू घाबरून माझ्या घरून पळून गेला होतास। तरीही मी तुला इथे का बोलवलं, एवढा मोठा घाट का घातला? कारण सोपं आहे, कारण तू मला माझ्या जवळपास पण फिरकायला नकोयस। आज ना उद्या तू रियाशी बोलला असतास, तुला खरं कळलं असतं की रियाचं आणि माझं बोलणं कधी झालंच नाहीये। हो, मला कोणतंच सत्य माहित नव्हतं। तुझ्यापासून वाचण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून मी अंधारात तीर मारला आणि तो निशाण्यावर लागला। मग तो स्वतःच्या तोंडाने सगळं भडाभडा कबूल केलंस। मूर्खासारखा स्वतःच्याच सापळ्यात अडकलास। तुझ्या लेवल्स कंप्लीट करायच्या नादात मी तुझा कधी गेम संपवून टाकलाय तुला कळलं पण नाही। काय करायचं रे तुझ्यासारख्याच? कीव येते मला तुझी, कीव। मस्त काय बोलली आहेस यार वसुंधरा। फडफड 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 फडफड। आले पण तुमचे माकड जाळे करून झाले, आता मला जाऊ दे। तुमच्याकडे तो हे आहे ना, माझा व्हिडिओ आहे ना, तो तिघांनी घरी जाऊन मस्त चहा पिता पिता बघा टीव्हीवर, एन्जॉय करा। मी निघतोय। बस काय नाज आलाय ना तुला वसुंधरा? मूर्ख मी नाहीये, तुम्ही सगळ्यात मूर्ख। तुम्हाला काय वाटलं एवढूसा असं काहीतरी करून तुम्ही लकीला संपवाल? लकीला, लकी आहे मी, लकी। पूर्ण जगाला पुरून उरलोय मी आजपर्यंत, आणि तुझ्यासारखी बाई ना माझं काहीही वाकडं करू शकत नाही। तू विसरलीस सगळं मागचं? अगं एक काळी तुला लाथेने तुडवायचो मी, विसरलीस? विसरले नाहीये मी काहीच, सगळं आठवतंय मला। हीच हिंमत मला तेव्हा आली असती ना तर तुला बेळीच आळा घालता आला असता। आई बाबांनी नाही तुला मी स्वतः धक्के देऊन घराबाहेर काढायला हवं होतं। बायकोला छळण्यात मोठा पुरुषार्थ वाटतो ना तुला? खरं सांगू, तू पुरुष नाहीये, शंड आहे तू, शंड।
दाराला कुलूप. आई बाबा ह्यावेळी कुठे गेले असतील? दादा एक सेकंड. हे रानडे कुठे गेलेत? काही आयडिया आहे का तुम्हाला? ते मगाशीच गेले रिक्षातनं. अच्छा, कुठे गेले असतील माहिती आहे तुम्हाला? हो हा, रिक्षावाला काहीतरी कमला मिल सांगितलं होतं. कमला मिल्स. हो साहेब. कमला मिल्सला का गेले असतील? मला नाही माहिती साहेब. आपण तुम्ही फोन लावून बघा ना, नाही तर डायरेक्ट जाऊन बघा. थँक्यू दादा. हॅलो अखिल, मला यायला थोडं उशीर होईल. मीटिंग सगळी तू सांभाळशील प्लीज? ओके, थँक्यू. या म्हातारा म्हातारीचं कमला मिलमध्ये काय काम असेल बघायला पाहिजे. माझ्या मुलीला हात जरी लावलास ना तर मुलगी? अगे ही कुठली तुझी मुलगी? आई मी मुलगा आहे तुझा. मी मुलासारखा वागलास का कधी? मी काय म्हणे, आठवतंय का लहानपणी एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा एखादी गोष्ट मनासारखी व्हावी म्हणून भिंतीवर डोकं आपटून घ्यायचास, मनगटावर चाकू लावून आम्हाला घाबरवायचास, धमकावायचास. का घाबरतोस? हा, का घाबरतोस? आई आई काय करतेस तू? बघ लागेल चुकून मस्करीची कुस्करी होईल. बाजूला काढ. लागू देत ना. तू आमच्याशी जे वागलायस, आम्हाला जो त्रास दिलायस ना, त्यापुढे काहीच नाही. मी तुला निक्षून सांगते हा शार्दूल, वसूच्या वाकड्यात शिरायचं नाही. मी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. जा, तोंड काळ कर, जा निघून. ते तर तो करणारच आहे. इथून जायच्या आधी त्याला मी जे सांगेन ते सगळं करावं लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.